नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कान्हा एज्युकेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर चला आज आपण इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट या सब्जेक्टबद्दल डिस्कस किंवा चर्चा करणार आहोत। तर चला याच्यामध्ये या सब्जेक्टमध्ये जो फर्स्ट युनिट असेल बरोबर आहे, त्या फर्स्ट युनिटबद्दल आपण आज चर्चा करूया। त्याच्यामध्ये बघा फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट असा आपला फर्स्ट युनिट आहे बरोबर आहे। तर या चॅप्टरमध्ये किंवा या युनिटमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण मेजरमेंट जो असेल त्याची डेफिनेशन बघणार आहे बरोबर आहे। तर मेजरमेंटची डेफिनेशन आपण का बघतोय याचं सगळ्यात अगोदर आपण रिझन समजून घेऊ बरोबर आहे। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सपोज आपण रनिंग करत असतो बरोबर आहे, किंवा मला एखाद्या शॉपमध्ये जायचं आहे किंवा एखाद्या किराणा दुकानमध्ये जायचं आहे, आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल बरोबर आहे, किंवा मला पाणी वगैरे आणायचं आहे, वॉटर वगैरे आणायचं आहे बरोबर आहे। तर आपण एखादा किराणा दुकानमध्ये जातोय आणि साखर वगैरे जर मला घ्यायची असेल तर आपण काय म्हणतोय अरे मला 1 किलो साखर द्या बरोबर आहे ना। आता 1 किलो साखर द्या म्हणजे काय, साखर म्हणजे काय, मास वजन आहे बरोबर आहे। आता ते वजन आपण कशामध्ये तरी मोजतोय ना, लक्षात आलं। आता 1 किलो साखर म्हणजे काय, किंवा 2 किलो साखर म्हणजे काय, किंवा आपण असंही म्हणू शकतो की 1 लिटर पाणी दे, 1 लिटर तेल दे बरोबर आहे। या ज्या गोष्टी आपण बोलतो म्हणजे इनडायरेक्टली काय, समजा आपण काय म्हणतोय की एखादी गोष्ट असं समजा मी म्हटलं एखादा फोर्स आपण लावतोय बरोबर आहे, तर आपण किती फोर्स लावतोय, तर हे फोर्स वगैरे जे असेल किंवा सगळ्या ज्या काही फिजिकल गोष्टी असतील बरोबर आहे, त्या फिजिकल गोष्टी जे असेल ते फिजिकल गोष्टी आपण इनडायरेक्टली काय करतो एका नंबरमध्ये कन्वर्ट करतोय। मग मी काय म्हणतोय बघा, मेजरमेंटची डेफिनेशन माझी काय सांगते रे, मेजरमेंटची डेफिनेशन काय सांगते, द फिजिकल क्वांटिटी, बघा द प्रोसेस विच इज फिजिकल क्वांटिटी टू मीनिंगफुल नंबर। लक्षात आलं। म्हणजे मी काय करतोय की एखादी फिजिकल क्वांटिटी जी असेल तिचं कशामध्ये कन्वर्ट करतो, मीनिंगफुल नंबरमध्ये। लक्षात आलं। बघा द प्रोसेस विच इज कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी इंटू मीनिंगफुल नंबर, दॅट इज कॉल्ड ॲज मेजरमेंट। आपण त्यालाच काय म्हणतो रे, मेजरमेंट। बघा तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन मेजरमेंट अँड स्टेट्स इट्स युनिट बरोबर आहे। म्हणजे मेजरमेंटचे डेफिनेशन सांगा आणि त्याचे काही युनिट सांगा किंवा एक्झाम्पल सांगा बरोबर आहे। तर याच्यामध्ये आपण युनिट किंवा एक्झाम्पल जर बघायचे असेल तर बघा तुम्हाला खाली दिसत असतील, मी बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत बरोबर आहे। आता त्याच्यामध्ये बघा कुठले आपण घेतलेत, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं माझ्याकडे मी टाईम घेतला बरोबर आहे। हां, आपण टाईम कशामध्ये मोजतो रे, सेकंदमध्ये। आपण त्याला कशाने डिनोट करतो, एस बरोबर आहे। त्याच्यानंतर मास, मी आता तुम्हाला म्हटलं वजन वगैरे मोजत असेल बरोबर आहे, तर मास आपण कशामध्ये मोजतो, किलोग्राममध्ये। आपण त्याला कशाने शो करतोय, केजी, किंवा आपण याच्यामध्ये ग्राम पण म्हणू शकतो। लक्षात आलं। याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, आणखी ग्राम पण म्हणू शकतो बरोबर आहे। आणखी लेंथ, समजा आपण किती मीटर पळालो, किती मीटर रनिंग केला बरोबर आहे की नाही, हे आपल्याला काय सांगत असते, आपली लेंथ। त्याला कशाने शो करतो आपण, मीटरने। क्लिअर आहे। हां, त्याच्यानंतर याच्यामध्ये आता मीटर असेल, सेंटीमीटर असेल, हे सगळे मेजरमेंटचे युनिट आहेत। लक्षात आलं। इलेक्ट्रिक करंट आहे, आता इलेक्ट्रिक करंट आपल्याला डोळ्याने दिसतो का, नाही, पण आपण म्हणतो ना इथं करंट खूप वाढला, इथं करंट खूप कमी झाला, इथं करंट कमी झाला वाढला, याचा अर्थ हे कशामध्ये तरी मोजतोय आपण बरोबर आहे। एका नंबरमध्ये एका व्हॅल्यूमध्ये आपण बघतोय, दॅट इज कॉल्ड ॲज, आपण ते कशामध्ये मोजतो, ॲम्पियरमध्ये। कशामध्ये मोजतो रे, ॲम्पियरमध्ये। ओके, लक्षात आलं। असे बरेच एक्झाम्पल आहेत। समजा टेम्परेचर आहे, टेम्परेचर म्हणजे आपण कशामध्ये मोजतो, केल्विन असेल बरोबर आहे। त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे तुमच्यासाठी थोडंफार नवीन असू शकतं कदाचित। बघा आपल्या घरामध्ये जे लाईट वगैरे आपण जे बल्ब वगैरे लावत असतो बरोबर आहे, आपण म्हणतो ना या बल्बचा उजेड खूप जास्त आहे, या बल्बचा उजेड खूप कमी आहे बरोबर आहे। म्हणजे नक्की त्या बल्बची ब्राईटनेस किंवा त्या लाईटची काय म्हणतो आपण, ब्राईटनेस जी असतो, ती ब्राईटनेस आपण जी मोजतो बरोबर आहे ना, तर त्याला म्हणत असतो आपण ल्युमिनस इंटेन्सिटी। जी बल्बची जी ब्राईटनेस आहे त्याला काय म्हणतो आपण, ल्युमिनस इंटेन्सिटी। आणि ही जी इंटेन्सिटी असेल बरोबर आहे, ती आपण एकतर लक्स किंवा कॅन्डलामध्ये मोजत असतो। लक्षात आलं। ओके, हां, दॅट इज युनिट ऑफ मेजरमेंट। अपेक्षा करतो की मेजरमेंटची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल सगळ्यांना कळालेले असतील। ओके, चला तर नेक्स्ट आणखी आपण त्याच्यामध्ये आता हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आपल्याला। ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय होतं, मेजर व्हॅल्यू म्हणजे काय होतं, इरर म्हणजे काय होतं, हे वन बाय वन मी तुम्हाला विथ एक्झाम्पल समजून सांगतो। लक्षात आलं। बघा आता ॲक्च्युअलमध्ये काय असतं की समजा आपल्याकडे एखादं मीटर असेल बरोबर आहे, समजा एखादं मीटर माझ्याकडे अवेलेबल आहे, समजा मी म्हटलं माझ्याकडे व्होल्ट मीटर अवेलेबल आहे, किंवा माझ्याकडे काय आहे, एक ॲमीटर अवेलेबल आहे। क्लिअर आहे। आता तुम्हाला माहिती आहे की सपोज मी काय केलं की एखादा व्होल्ट मीटर किंवा ॲमीटर जो असेल बरोबर आहे, बघा सपोज मी काय केलं, हा व्होल्ट मीटर घेतला आहे ना, आणि हा व्होल्ट मीटर जो असेल, मी त्या व्होल्ट मीटर एका
बल्बच्या अक्रॉस कनेक्ट करतोय, बरोबर आहे, किंवा एका रजिस्टिव्ह लोड जो असेल त्याच्या अक्रॉस मी काय करतोय, कनेक्ट करतोय. लक्षात आलं. हां, आणि याला मी काय केलं, एक सप्लाय दिलेला आहे. मी याला काय दिला, सप्लाय दिला. व्यवस्थित समजून घ्या, बरोबर आहे. बघा, मी याला एक सप्लाय दिला. आता याच्याला सप्लाय दिल्यानंतर याच्यामधून काय होते, काही ना काही करंट फ्लो होते, बरोबर आहे. हां, आता याच्यामधून काही ना काही करंट फ्लो होतो, पण आपल्याला माहिती याचा स्वतःचा काही ना काही काय असेल, रेजिस्टन्स असेल, बरोबर आहे. आता इथं काय होईल, इथं मी एक व्होल्ट मीटर लावलेलं आहे. इथं मी काय लावलं आहे, एक व्होल्ट मीटर. कन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजून घ्या. बघा, आता मी इथं ज्यावेळेस व्होल्ट मीटर लावला त्यावेळेस मला तो व्होल्ट मीटर डायरेक्ट रीडिंग दाखवेल. म्हणजे इनडायरेक्टली काय म्हणतोय की ह्या रेजिस्टन्समधून किंवा या लोडमधून किती व्होल्टेज किंवा याच्या अक्रॉस किती व्होल्टेज आला हे मला हे काय दाखवणार, व्होल्ट मीटर, बरोबर. काय दाखवणार, व्होल्ट मीटर. आणि माझ्याकडे दुसरा एक ऑप्शन असा आहे, मी काय करू शकतो, बाय युजिंग ओहम्स लॉ, बरोबर. आणि मी काय म्हणू शकतो, व्ही इज इक्वल टू काय म्हणणार आपण, आय इंटू आर, बरोबर आहे. म्हणजे मला म्हणायचं काय, सपोज याच्यामधून जर समजा 1 अँपिअर करंट फ्लो होत असेल, बरोबर आहे, आणि त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू सपोज माझी जर 2 असेल, बरोबर आहे, तर त्या लोडच्या किंवा त्या रेजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज झाला माझा, 2 व्होल्ट. मी एक एक्झाम्पल घेतोय, किती झाला, सपोज 2 व्होल्ट. लक्षात आलं. बघा, माझ्याकडे 2 पद्धती आहे. इथं ज्यावेळेस मला कॅल्क्युलेशन करायचे की इथं ज्यावेळेस मला मेजरमेंट करायचे, मी काय केलं अगोदर की मी त्याच्यामधून किती करंट फ्लो होतो एक ॲमीटरमध्ये बघितलं, बरोबर आहे, किंवा त्याच्यामधून किती करंट फ्लो होतो म्हटलं मी 1 अँपिअर. आणि त्या लोडचा रेजिस्टन्स किती कन्सिडर केला आपण, 2 ओहम, बरोबर. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप किंवा त्याच्या अक्रॉस व्होल्टेज मला किती मिळाला रे, 2 व्होल्ट, बरोबर आहे. हां, आता याच्या ऑप्शनल दुसरी एक मेथड माझ्याकडे काय, मी काय केलं तर रजिस्टरच्या किंवा त्या लोडच्या अक्रॉस डायरेक्ट व्होल्ट मीटर लावला. मग डायरेक्ट काय केला, व्होल्ट मीटर लावला. तो व्होल्ट मीटर मला डायरेक्ट रीडिंग दाखवेल किती व्होल्ट माझ्याकडे आला. लक्षात आलं. हां, म्हणजे याचा अर्थ काय रे, की ज्या वेळेस त्या व्होल्ट मीटरने मला डायरेक्ट रीडिंग दाखवली, लक्षात आलं, लक्षात आलं, त्या व्होल्ट मीटरने मला डायरेक्ट रीडिंग दाखवली, त्यावेळेस काय झालं, ती जी व्हॅल्यू असेल दॅट इज कॉल्ड ॲज मेजर व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज मेजर व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज मेजर व्हॅल्यू. पक्का लक्षात ठेवा. क्लिअर आहे. हां, आता इकडे मी कॅल्क्युलेशन थ्रू केलं बघा, बरोबर आहे. इथं 1 अँपिअर कन्सिडर केलं, 2 ओहम कन्सिडर केलं आणि तुमचं 2 व्होल्ट आलं, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रू व्हॅल्यू. याला काय म्हणतो आपण, ट्रू व्हॅल्यू. याला काय म्हणतो आपण, ट्रू व्हॅल्यू. लक्षात आलं. हां, बघा, मग याचा अर्थ काय, आता ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू जे असेल याची डेफिनेशन आता काय सांगते ते आपण बघू. मला एक मिनिंग मी समजून सांगितलं विथ एक्झाम्पल. आता बघा, मेजरमेंट कॅरीड आउट अंडर आयडियल कंडिशन्स विदाऊट एनी एरर. याचा अर्थ काय होतो बघा, मी ट्रू व्हॅल्यू म्हणजे सरळ काय म्हणतो आपण, त्याला एक स्टँडर्ड व्हॅल्यू मानत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला, एक स्टँडर्ड व्हॅल्यू, की त्याच्या ते कॅल्क्युलेशन जे असेल, बरोबर, ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी कुठला कंडिशन करतो, आयडियल किंवा स्टँडर्ड कंडिशन असेल किंवा आयडियल कंडिशन मी त्याला कन्सिडर करून कॅल्क्युलेशन करत असतो, बरोबर आहे, विदाऊट एनी एरर. आता एरर म्हणजे काय तुम्हाला थोड्या काही वेळात लगेच सांगतो. लक्षात आलं. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रू व्हॅल्यू, बरोबर आहे. हां, आता बघा मेजर व्हॅल्यू. बघा, द मेजर व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑप्टेन थ्रू अ मेजरमेंट प्रोसेस युजिंग इन्स्ट्रुमेंट मेथड्स अँड कंडिशन अवेलेबल ॲट द टाईम. लक्षात आलं. बघा, हा सगळ्यात पहिला पॉईंट बघा तुम्हाला दिसत असेल, त्यांनी सगळ्यात पहिला पॉईंट तोच दिला की मेजर व्हॅल्यू म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे, द मेजर व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑप्टेन थ्रू अ मेजरमेंट प्रोसेस युजिंग इन्स्ट्रुमेंट्स. काय दिलं त्यांनी, इन्स्ट्रुमेंट. म्हणजे सरळ ते सांगू शकते की माझे इन्स्ट्रुमेंट जे असेल त्याने जी काही व्हॅल्यू मला दाखवली असेल दॅट इज कॉल्ड ॲज मेजर व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज मेजर व्हॅल्यू. कळालं सगळ्यांना. ओके. हां, आता इथं एक इश्यू किंवा एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कसा रे, बघा, आता कधी कधी काय होईल, समजा हे 2 लोक तुम्हाला वर दिसत असेल, बरोबर आहे. आता हे 2 लोक मला काय सांगतात की सपोज हा माझ्याकडे एक व्होल्ट मीटर आहे, बरोबर आहे, आणि हा व्होल्ट मीटर जो असेल त्या व्होल्ट मीटरला मी काय केलं, एक व्यक्ती माझा लेफ्ट साईडनं बघतोय आणि एक व्यक्ती माझा कुठं बघतोय, राईट साईडनं, बरोबर आहे. आता लेफ्ट साईडनं बघणाऱ्या व्यक्तीने जर बघितलं तर हा पॉईंटर त्याला या साईडला दिसेल, बरोबर आहे. हां, आणि या साईडच्या व्यक्तीने जर इकडे बघितलं तर हा पॉईंटर त्याला कुठे दिसेल, या साईडला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी एक्झॅक्ट जर समजा सपोज एक्झाम्पल माझा पॉईंटर हा 0वर असेल तर या व्यक्तीला तो 0च्या पुढे दिसेल, बरोबर आहे, आणि या व्यक्तीला तो 0च्या मागं दिसेल. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लागला की ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये मोजायला लागलो, बरोबर, ॲक्च्युअलमध्ये काय होतो, मोजायला लागलो, तर ॲक्च्युअलमध्ये मोजताना मला एक्झॅक्ट 0 लाईन दिसत नाही, कारण हा माझा मॅन्युअली एरर यायला लागला, बरोबर आहे. मग आपण काय करतो, नेहमी ह्या पॉईंटरच्या एक्झॅक्ट पॅरलली बघत असतो. म्हणजे याचा अर्थ काय, इथं उभं राहून मी बघणार असं, किंवा या साईडनं मी त्याला एक्झॅक्ट पॅरलली बघणार, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट कुठे दिसणार, सेंटरला, बरोबर आहे. मग इथे एक प्रॉब्लेम क्रिएट झाला की माझ्या मॅन्युअली एररमुळे म्हणा की कोणत्या इनडायरेक्टली मॅन्युअली एररमुळे काय झालं की मला एक्झॅक्ट व्हॅल्यू मला मिळत नाही आहे, बरोबर. एक्झॅक्ट व्हॅल्यू काय होते, मिळत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली आपण त्याला काय म्हणू शकतो, एरर, बरोबर आहे. हां, तर मग एरर मी आणखी दुसऱ्या कोणत्या भाषेत बोलू शकतो. बघा, आता मी इथं काय केलं, विथ कॅल्क्युलेशन थ्रू काय केलं,
व्हॅल्यू काढली, किती आली माझी 2 व्होल्ट, किती आली माझी 2 व्होल्ट, बरोबर आहे. आणि सपोज मला डायरेक्ट व्होल्टमीटरमध्ये बघून रिडिंग सांगायची, तर अशीच तुमच्याकडून गडबड झाली जशी या 2 लोकांकडून झाली, तर 100% याच्यामध्ये व्हॅल्यू काय होईल, कमी किंवा जास्त होईल. आणखी दुसरी गोष्ट, सपोज मी आणखी काय म्हणू शकतो, बघा ही जी वर रिडिंग दिसायला लागली किंवा इथे व्होल्टमीटर जो दिसतोय, त्या व्होल्टमीटरमध्ये कधी कधी काय होऊ शकतं, आता हा ॲनालॉग व्होल्टमीटर आहे, बरोबर आहे. समजा माझी पॉइंटर माझा इथं कुठंतरी आला समजा, बरोबर आहे, इथं पॉइंटर कुठंतरी आला, याचा अर्थ काय की इथं एकतर आपण काय म्हणू शकतो, एक तर पुढची स्केल पण नाही आणि मागची स्केल, मधात एक्झॅक्ट आपल्याला सांगता येत नाही, मधात कुठंतरी असेल, बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला सांगता येते का इथं, नाही सांगता येत. लक्षात आलं. मी ही एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगता येत नाही, याचा अर्थ काय की मी कॅल्क्युलेशन थ्रू माझी एक्झॅक्ट काहीतरी व्हॅल्यू येणार आहे, बरोबर आहे. पण तीच व्हॅल्यू माझी इथं व्होल्टमीटरमध्ये मला सांगता येईल किंवा व्होल्टमीटरमध्ये मला घेईल किंवा व्होल्टमीटर मला दाखवेल, हे क्लिअर होईल का, नाही. याचा अर्थ काय, मग मला एवढं कळालं, ओके. मग या दोघांमध्ये काही ना काही काय असू शकतो, कदाचित डिफरन्स असू शकतो. काय असू शकतो, डिफरन्स असू शकतो. सो त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणतोय, इरर. काय म्हणतो आपण त्याला, इरर. आणि जर तुम्ही इररची डेफिनेशन बघितली तर काय म्हणणार, द डिफरन्स बिटवीन मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. लक्षात आलं. ओके. इरर म्हणजे काय होतं मग, की मी ॲक्च्युअलमध्ये जी मीटरमध्ये घेणारी व्हॅल्यू असेल आणि ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेशन करून जी व्हॅल्यू मिळवतो, या दोघांमध्ये जो काही डिफरन्स असतो, दॅट इज कॉल्ड ॲज इरर. कळालं. हां. आता बघा, हा जो फॉर्म्युला माझा तयार झाला, हा फॉर्म्युला माझा काय आता, इरर इज इक्वल टू काय, मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, बरोबर. मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ट्रू आणि मेजर इकडचा तिकडे, लेफ्टचा राईट होऊ नका देऊ, प्लस मायनस होईल, बरोबर आहे. मग याला कसं लक्षात ठेवायचं हो सर, याला कसं लक्षात ठेवायचं, याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आपण कुठं राहतो रे, महाराष्ट्रामध्ये. कुठं राहतो, महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये एम पहिला येतो आणि टी काय होतो, नंतर येतो. लक्षात आलं. म्हणून मी कसं लक्षात ठेवेल, इरर इज इक्वल टू मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. कळालं सगळ्यांना. ओके. चला, तर आपण आता पुढचा पार्ट बघूया. ओके. आता त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आणखी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरमेंट. काय बघायची मला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरमेंट. आता तुम्ही मागच्या पॉईंटमध्ये जर बघितलं ना, तर मागच्या पॉईंटमध्ये जो इरर मी म्हणतोय, बरोबर आहे. आता या इररलाच आपण स्टॅटिक इरर पण म्हणू शकतो. असं का बोलतोय, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये टायमिंगसोबत कुठला जास्त मेजर चेंज येत नाही आहे, बरोबर आहे, किंवा रॅपिडली चेंज येतोय का, नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपण याला स्टॅटिक इररसुद्धा म्हणू शकतो. इरर म्हणू शकता किंवा स्टॅटिक इररसुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. लक्षात आलं. हां. आणखी याच्यात एक महत्त्वाचा पॉईंट राहिला बघा, इरर जर असेल तर तुम्हाला कधी कधी पर्सेंटेज इरर विचारला जातो. काय विचारलं जातं, पर्सेंटेज इरर, बरोबर आहे. तर पर्सेंटेज इरर विचारल्यावर तुम्ही 100% त्याला काय करणार, इंटू 100 करायचं. लक्षात आलं. ओके. हां. तर त्याचा फॉर्म्युला कसा तयार होऊ शकतो सर, बघा त्याचा फॉर्म्युला सांगतो. त्याचा फॉर्म्युला तुम्ही कसा लिहिणार बघा, जर तुम्हाला सपोज पर्सेंटेज इरर त्यांनी विचारला, ओके. चला, मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडवर लिहून दाखवतो बघा. सपोज हां, इथं एक मिनिट आपण इथं येऊ त्याला पाठीमागच. बघा, मला जर समजा पर्सेंटेज इरर विचारला, मी कसा लिहिणार, ओके. हां, ही शॉर्टकट तुम्हाला लक्षात आली असेल. मी इथंच तुम्हाला पर्सेंटेज इररचा फॉर्म्युला लिहून दाखवतो. क्लिअर आहे. बघा, आता इथे मी कसं लिहिणार, ओके. पर्सेंटेज इरर मला त्याने विचारला, ओके. तर आपण काय म्हणणार, पर्सेंटेज इरर इज इक्वल टू एम मायनस टी अपॉन टी इंटू 100. लक्षात आलं. ओके. हे कसं लक्षात ठेवायचं, एम टी टी. कसं लक्षात ठेवायचं आहे, एम टी टी म्हणजे काय, मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू अपॉन ट्रू व्हॅल्यू. कळालं. आणि ही जी असेल तुमची काय असेल, शॉर्ट ट्रिक्स आहे त्याला लक्षात ठेवण्यासाठी. कळालं सगळ्यांना. ओके. चला, तर त्याच्यामधल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आता आपण त्या कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल चर्चा करूया. क्लिअर आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, आता इनडायरेक्टली कॅरेक्टरिस्टिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो, की कुठल्या तरी दोन सबस्टन्स किंवा कुठल्या तरी दोन गोष्टीमध्ये आपण एक रिलेशन बघत असतो, बरोबर आहे. रिलेशन बघत असतो म्हणजे सपोज मी काय म्हणू शकतो, की समजा मी रनिंग करतोय, बरोबर आहे. हां, मी रनिंग करतोय. मी काय केलं, वन टाईम समजा मी 5 मिनटामध्ये माझं टार्गेट पूर्ण केलं. इनडायरेक्टली माझं समजा टार्गेट असेल 2 किलोमीटर 5 किलोमीटर, बरोबर आहे. मी 5 मिनटामध्ये माझं टार्गेट कंप्लीट केलं, किंवा सेकंड टाईमला माझ्याकडून 5 मिनटाच्या ऐवजी काय झालं, 6 मिनटामध्ये माझा टार्गेट कंप्लीट केला. म्हणजे याचा अर्थ काय झालं रे, याचा अर्थ काय झालं, की मी 5 मिनटामध्ये सपोज माझं 3 किलोमीटर टार्गेट असेल, हे कंप्लीट केलं माझ्या फर्स्ट टार्गेटमध्ये. आणि ज्यावेळेस मला सेकंड टाईम परत मी ते टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, तर मला इथं 5 मिनटाच्या ऐवजी किती मिनटं लागले, 7 मिनटं लागले तेच टार्गेट पूर्ण करायला. ह्याचा अर्थ काय होतं, कळालं, की मी हा जो टायमिंग आहे आणि हा जो डिस्टन्स आहे, या दोघांमध्ये मी एक रिलेशन बघतोय.
बरोबर आहे ना. टायमिंगनुसार माझा किती डिस्टन्स कव्हर होतो आहे, टायमिंगनुसार माझा किती डिस्टन्स कव्हर होतो आहे. तर हे जे रिलेशन असेल, आता अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही इंडायरेक्टली प्रत्येक गोष्टीमध्ये ऑब्झर्व करू शकता. तर यालाच आपण काय म्हणत असतो, कॅरेक्टरिस्टिक्स. या दोघांमधलं जे काही रिलेशन मी आता बघणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळेस ऐकलेला असेल, फर्स्ट सेम, सेकंड सेम. ओके. हां, तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला जो आपला पॉईंट असेल तो असेल तुमचा स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. का असेल? स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. आणि दुसरा जो असेल त्याला काय म्हणतो आपण, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता स्टॅटिक शब्द जर तुम्ही बघितला ना, तर स्टॅटिक शब्दातून तुमच्या एक लक्षात आला असेल. बरोबर आहे. स्टॅटिक शब्दातून तुमच्या लक्षात आलं असेल की हा शब्द मला काहीतरी सांगून जातो आहे. बरोबर आहे. सांगून जातो याचा अर्थ काय, की त्या स्टॅटिक शब्दामध्ये 100% काहीच मुवमेंट नसेल. बरोबर आहे. म्हणजे कसं म्हणू शकतो मी, स्टॅटिक म्हणजे स्टेबल, किंवा त्याला आपण म्हणू शकतो कॉन्स्टंट. लक्षात आलं. म्हणजे इंडायरेक्टली त्याच्यामध्ये व्हॅरिएशन असेल का, नाही. कळालं. ओके. हां, स्टॅटिक म्हणजे काय सांगू शकतो मी, की ज्याच्यामध्ये व्हॅरिएशन नाही आहे. मग आता व्हॅरिएशन नाही म्हणजे काय हो सर? बरोबर. म्हणजे सरळ काय, की एखादी क्वांटिटी जी असेल ती जर माझी टायमिंगसोबत चेंज होत नसेल. बरोबर आहे. एखादी क्वांटिटी तर माझी टायमिंगसोबत चेंज होत नसेल, किंवा मी कसं म्हणू शकतो की एखादी क्वांटिटी माझी टायमिंगसोबत स्लो, व्हेरी स्लो, ओके, खूप स्लो त्याच्यामध्ये चेंज होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. बघा आता त्याच्या डेफिनेशनमध्ये पण आपण बघू शकतो, वेअर द क्वांटिटीज टू मेजर आर कॉन्स्टंट ऑर व्हेरी स्लोली विथ रिस्पेक्ट टू टाईम. कळालं. म्हणजे याचा अर्थ काय, की माझी स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स माझी काय सांगते, की माझा चेंज जो असेल तो खूप एक तर स्लो असेल किंवा कॉन्स्टंट असेल. लक्षात आलं. कॉन्स्टंट असेल किंवा स्लो असेल, दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. याच्या उलटं इकडं डायनॅमिकमध्ये असेल. बरोबर आहे. की एखादी क्वांटिटी जी असेल ती मेजर करताना ती चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल. कशी असेल रे? चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल, दॅट इज कॉल्ड ॲज डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता इथं कॉन्स्टंट म्हणू शकता किंवा व्हेरी स्लो म्हणू शकता तुम्ही. लक्षात आलं. याला म्हटलं आपण चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथं तुम्ही इंडायरेक्टली म्हणू शकता डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, किंवा व्हेरी स्लोली विथ रिस्पेक्ट टू टाईम, किंवा त्याला कॉन्स्टंट तुम्ही म्हणू शकता. लक्षात राहील. दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज कॉल्ड ॲज डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे. आता इथून पुढं किंवा याच्यानंतर आता खूप आपला महत्त्वाचा टॉपिक चालू होतो आहे. महत्त्वाचा टॉपिक म्हणजे याच्यावर 100% मॅक्झिमम वेळेस इंडायरेक्टली दरवर्षी क्वेश्चन आलेले आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट असेल बघा, आता हे काय, बरोबर आहे, हे ॲक्युरसी नेमकं काय आहे, बरोबर आहे, प्रिसिजन नेमकं काय असेल, क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे ज्या क्वांटिटी जे असेल ना, बरोबर आहे, ह्या ज्या क्वांटिटी आहे ह्या कशाच्या क्वांटिटी आहे रे, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सच्या. कशाच्या क्वांटिटी आहे, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सचे. बरोबर आहे. तर या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सच्या ज्या काही क्वांटिटी असेल त्या आपल्याला सगळ्या 1 बाय 1 डिटेलमध्ये बघायच्या आहेत. लक्षात आलं. 1 बाय 1 डिटेलमध्ये बघायचं आहे. याचा अर्थ काय, की ही जी क्वांटिटी असेल तुम्हाला याच्या डायरेक्ट डेफिनेशन विचारले जातात. बरोबर आहे. मग आपल्याला डेफिनेशनसोबत त्याचा मिनिंगसुद्धा समजून घ्यायचं आहे. लक्षात राहील. आणि पॉसिबिलिटी आपल्याला असा समजून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पाठ करायची गरज पडली नाही पाहिजे, एवढी शाश्वती किंवा एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. लक्षात आलं. हां, तर मग कसं करायचं सर, तर मी सांगतो बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी डेफिनेशन असेल किंवा सगळ्यात पहिली जी क्वांटिटी असेल स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ती कुठली आहे, ॲक्युरसी. कुठली आहे, ॲक्युरसी. बरोबर आहे. तर ॲक्युरसी म्हणजे नेमकं काय. आता बघा तुम्ही आतापर्यंत नेहमी हे शब्द कधी ना कधी ऐकला असेल किंवा बऱ्याच वेळेस ऐकत आले असेल. बरोबर आहे. हां, तर कुठं ऐकला बघा. ॲक्युरसी म्हणजे मी काय म्हणू शकतो, की समजा मी तुम्हाला म्हटलं की चला आपण एक युनिट टेस्ट घेतो आहे किंवा आपली जी एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये मी सांगितले तुम्हाला किती क्वेश्चन येणार आहे रे, 10 क्वेश्चन. किती क्वेश्चन येणार एक्झाममध्ये, 10 क्वेश्चन. पण माझं नशीब एवढं खराब होतं की माझ्या एक्झाममध्ये, तुमच्या एक्झाममध्ये फक्त किती क्वेश्चन आले रे, 10 क्वेश्चन. लक्षात आलं. मी तुम्हाला किती सांगितले होते, 10 क्वेश्चन कमीत कमी एक्झाममध्ये येणार मी जे सांगितले ते. बरोबर आहे. परंतु हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे मी सांगितले होते त्याच्यापैकी किती क्वेश्चन आले रे फक्त एक्झाममध्ये, ओन्ली 2 क्वेश्चन. बरोबर आहे. तर सांगा मग माझी ॲक्युरसी चांगली असेल की कमी असेल. 100% माझी ॲक्युरसी कशी असेल, व्हेरी लेस किंवा लो ॲक्युरसी. क्लिअर आहे. ओके. आता नेक्स्ट दुसऱ्या एक्झामच्या टाईमला मी जर सांगितलं माझ्या एक्झाममध्ये 10 क्वेश्चन येणार आहे. बरोबर आहे. आणि तुमच्या एक्झाममध्ये 10 तर नाही पण कमीत कमी किती क्वेश्चन आले, 9 क्वेश्चन आले. किती क्वेश्चन आले, 9. म्हणजे इथं सांगू शकता तुम्ही माझी 100% ॲक्युरसी आता काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे ॲक्युरसी काय झालेली आता, वाढलेली. याचा अर्थ काय बरं, म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी असं म्हणू शकतो का की मी जी व्हॅल्यू मेजर करतोय, बरोबर आहे, तर क्वांटिटी विच इज मेजर नियरेस्ट टू ट्रू व्हॅल्यू मी म्हणू शकतो. काय म्हणू शकतो मी त्याला, नियरेस्ट टू ट्रू व्हॅल्यू. बरोबर आहे. म्हणजे जी क्वांटिटी मी मेजर करतोय ती कशी आली पाहिजे, माझी नियरेस्ट टू
ट्रू व्हॅल्यू, बरोबर आहे. आता ट्रू व्हॅल्यू मी आता तुम्हाला म्हटलं ना, सपोज माझे किती क्वेश्चन म्हटलं आपण 10, याच्या जवळपास माझी अगोदर किती आली होती 2, नंतर किती आली 9, बरोबर आहे. 2 आणि 9 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही व्हॅल्यू माझी टार्गेटच्या किंवा ट्रू व्हॅल्यूच्या खूप जवळ आहे. इथं माझी ॲक्युरसी जास्त होती, इथं माझी ॲक्युरसी काय होती कमी होती, बरोबर आहे. मग ॲक्युरसी म्हणजे काय मला लगेच कळालं की माझ्या ट्रू व्हॅल्यूच्या एकदम जवळपासची व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड ॲज हाय ॲक्युरसी किंवा ॲक्युरेट व्हॅल्यू. कळालं, लक्षात आलं. हां, आता मी तुम्हाला आणखी याच्यामध्ये विथ एक्झाम्पल समजून सांगतो, म्हणजे जेणेकरून तुमची बऱ्यापैकी क्लिअरिटी होईल. क्लिअर आहे. हां, बघा आता नेक्स्ट त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट जर तुम्ही बघितली बघा, प्रेसिजन. आता प्रेसिजन शब्द तुमच्यासाठी बऱ्यापैकी नवीन आहे, बरोबर आहे. तर मग प्रेसिजन शब्द कसा लक्षात ठेवायचा असतो, बरोबर आहे. तर प्रेसिजनचा अर्थ असा असू शकतो की समजा मी काय केलं बघा, मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करतो. समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, बरोबर. एक्झाम्पल घेतलं म्हणजे काय, मी काय केलं की एक प्रॅक्टिकल किंवा एक एक्सपेरिमेंट करतोय. त्याच्यामध्ये मला व्होल्टेज जो असेल मी व्होल्टेज मेजर करतोय. व्होल्टेजच्या माझ्या 1 2 1 3 4 7 अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू मी मेजर केल्या. काय केलं मी, अशा डिफरंट व्हॅल्यू मेजर केल्या, बरोबर आहे. मग मी ह्या डिफरंट व्हॅल्यू ज्यावेळेस मेजर केल्या तर त्या व्हॅल्यू मी चेक करतोय. बघा मी एकदा स्टार्टिंगला मोजली तेव्हा मला किती मिळाली 1 व्होल्ट, नंतर इमिडिएट लगेच मोजली तर किती मिळाली 2, परत मी रिपीट मोजली परत 1 मिळाली मला, बरोबर. त्याच्यानंतर किती मिळाली परत 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 7. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू असेल, बरोबर आहे, मी रिपीट मेजरमेंट करतो. लक्षात आलं. तीच प्रोसेस, तीच सिस्टम, सगळी त्याच कंडिशन आहे. फक्त मी काय केलं, एकदा मोजून बघितलं 1 व्होल्ट आला, नंतर मी परत रिपीट त्याला मोजलं 2 आलं, परत रिपीट केलं परत 1 आलं, परत रिपीट केलं 3 आलं, परत रिपीट केलं 4 आलं. म्हणजे मी रिपीट जे व्हॅल्यू करतो दॅट इज कॉल्ड एज रिपीटेबल व्हॅल्यू. काय म्हणतो आपण त्याला, रिपीटेबल व्हॅल्यू, बरोबर आहे. मग ह्या ज्या रिपीटेबल व्हॅल्यू असेल, बरोबर आहे, काय सांगतो लक्षात घ्या, ह्या ज्या रिपीटेबल व्हॅल्यू असेल, या रिपीटेबल व्हॅल्यू जर एकमेकाच्या खूप जवळ असतील, लक्षात आलं. या रिपीटेबल व्हॅल्यू जर एकमेकाच्या खूप जवळ असतील, म्हणजे याचा अर्थ काय बघा, समजा 1 2च्या खूप जवळ असला, आता इथं जर बघितली मी 7 खूप दूर झाली, मग एकमेकाच्या जवळ आहे का, नाही. जर त्या रिपीटेबल व्हॅल्यू एकमेकाच्या खूप जवळ असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज हाय प्रेसिजन. काय म्हणतो आपण त्याला, हाय प्रेसिजन. आणि त्याच व्हॅल्यू जर एकमेकाच्या दूर असतील, एकमेकाच्या कशा असतील दूर असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज लो प्रेसिजन. काय म्हणतो आपण त्याला, लो प्रेसिजन, बरोबर आहे. आता बघा तुम्हाला मी हे विथ एक्झाम्पल समजून सांगतो, म्हणजे याचा अर्थ काय बघा. मी आता तुम्हाला जे सांगतो ते प्रेसिजनबद्दल सांगतो, लक्षात ठेवा. ओके, कशाबद्दल सांगतो मी तुम्हाला, प्रेसिजन, बरोबर आहे. मी काय केलं, सपोज एक एक्झाम्पल घेतलं. आपण प्रेसिजन आणि ॲक्युरसी दोघंही सोबत घेऊ. बघा, प्रेसिजन अँड ॲक्युरसी आपण दोघंही सोबत शिकू, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी. मी काय करतोय, एक एक्झाम्पल घेतोय, 100% सांगतो, या एक्झाम्पलनं तुमच्या डायरेक्ट डोक्यात जाणार. क्लिअर आहे. बघा मी काय केलं, सपोज आपण सिनेमा वगैरे बघत असतो, त्या सिनेमामध्ये आपण एक गेम बघतोय. बघा तो गेम असा असतो, काय केलं जातं, मला एक टार्गेट सेट दिला जातो. काय केलं जातं, टार्गेट सेट दिलं जातं. आणि आपण एक धनुष्यबाण वगैरे समजा तुमच्याकडे दिलेलं असेल, बरोबर, धनुष्यबाण असेल, किंवा मला माझ्याकडं एखादी बंदूक वगैरे दिली आणि सांगितलं की हे टार्गेट जो असेल त्या टार्गेटला आपण काय करायचे, मला बंदुकी किंवा गोळ्या मारायचे, बरोबर आहे. आता बंदूकच्या गोळ्या मारताना मी काय करतो बघा, याला एकदम व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला या एक्झाम्पल थ्रू 100% तुमच्या डायरेक्ट डोक्यात बसेल किंवा लक्षात राहील. क्लिअर आहे. हां, बघा आता मी सपोज म्हटलं ही एक माझी पहिली कंडिशन असेल, बरोबर आहे. आता ही जी असेल माझी सपोज सेकंड कंडिशन असेल. क्लिअर आहे. हां, आणि सेम लाईक दॅट मी आता काय करतो, परत एक थर्ड कंडिशन घेतो. मी मुद्दामून वेगवेगळ्या 3 कंडिशन तुम्हाला घेतल्या, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये बघता येईल. लक्षात आलं. हां, आता आपण काय केलं की आता हे माझ्याकडे जे टार्गेट सेट दिला, या टार्गेटमध्ये आता आपण ॲक्च्युअलमध्ये माझं टार्गेट काय असेल, मग हे सेंटर, बरोबर आहे ना. माझं टार्गेट कुठं असायला पाहिजे, सेंटरला. म्हणजे याचा अर्थ काय की माझ्या गोळ्या कुठं लागल्या पाहिजे, सेंटरला लागल्या पाहिजे, बरोबर आहे ना. तेव्हाच तर आपण म्हणतो ना माझं टार्गेट एकदम ॲक्युरेट आलं किंवा माझं टार्गेट कंप्लीट झालं. क्लिअर आहे. आता मला या गोळ्या मारायच्या, पण त्या गोळ्या माझ्या कुठं लागल्या पाहिजे, सेंटरमध्ये, बरोबर आहे. हां, आता आपण गेम चालू करूया. आता गेम चालू केल्यानंतर बघू आता आपल्या किती गोळ्या सेंटरमध्ये लागतात. मी सुरुवातीला काय केलं बघा, ही पहिली गोळी माझी इथं लागली. क्लिअर आहे. हां, दुसरी गोळी माझी इथं लागली. क्लिअर आहे. हां, आणि तिसरी गोळी माझी सपोज इथं कुठेतरी लागली, आणि चौथी गोळी माझी सपोज इथं कुठेतरी लागली. लक्षात आलं. मी अशा 4 गोळ्या मारल्या. क्लिअर आहे. मी 4 गोळ्या मारल्यानंतर अशा 4 ठिकाणी माझ्या 4 गोळ्या लागल्या. ओके. नेक्स्ट टाईम मी काय केलं, इथे एक गोळी मारली, बरोबर आहे. हां, दुसरी गोळी जी असेल ती माझी इथं लागली, तिसरी गोळी जी असेल माझी इथं लागली, आणि चौथी गोळी जी असेल ती माझी कुठं लागली, इथं लागली.
कळालं? हां बघा व्यवस्थित लक्ष द्या. ही असेल माझी फर्स्ट कंडिशन, बरोबर आहे. हां ही असेल माझी सेकंड कंडिशन आहे ना, आणि असेल माझी थर्ड कंडिशन. लक्ष द्या व्यवस्थित. ओके बघा आता इथं मी काय केलं, फर्स्ट माझी जी गोळी असेल ती पहिली इथं लागली, दुसरी माझी इथं लागली, आणि तिसरी माझी इथंच लागली, आणि चौथी पण माझी इथंच लागली. लक्षात आलं? हां आता याच्यामध्ये मला एक गोष्ट शिकायची किंवा मला याच्यातून तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे. तो कुठला पॉईंट आहे सर? तर बघा इकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट कंडिशन बघा. फर्स्ट कंडिशनमध्ये काय झालं, फर्स्ट कंडिशनमध्ये काय झालं की ते जे मी 4 गोळ्या मी मारल्या होत्या, तर 4ही गोळ्या माझ्या सेंटरच्या जवळ आहे का? सेंटरच्या जवळ आहे का? बघा व्यवस्थित समजून घ्या. मी काय म्हणू शकतो, बघा मी काय म्हणू शकतो, नियरेस्ट टू सेंटर आपल्या जवळ आहे का? नाही, बरोबर आहे. मग सेंटरच्या जर जवळ नाही याचा अर्थ काय? बरोबर आहे. बघा त्याला आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा मी काय म्हटलं, माझ्या 4ही गोळ्या जे असेल बघा नियर टू सेंटर आहे ना, नियर टू सेंटरचे आहे का रे? नाही, बरोबर आहे. हां आणि मी आणखी कसं म्हणू शकतो, नियर टू ईच अदर, बरोबर आहे. नियर टू ईच अदर, नियर टू ईच अदर एकमेकाच्या पण जवळ आहे का? नाही. क्लिअर आहे? हां म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये मला कळालं की 4ही गोळ्या माझ्या एकमेकाच्या पण जवळ नाही आहे आणि सेंटरच्या पण जवळ नाही. मग याचा अर्थ काय? बघा ते सेम पुढं आपण पुढं सांगतो मी एकदा परत. इथं जर तुम्ही बघितलं तर ते नियर टू सेंटर आहे का? नाही, बरोबर आहे. पण एकमेकाच्या जवळ आहे का? यस यस सर, त्या एकमेकाच्या जवळ आहे. बरं चला, तर थर्ड कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या सगळ्याच्या मी 4 गोळ्या मारल्या होत्या, ते एकमेकाच्या जवळ आहे का रे? यस, एकमेकाच्या जवळ आहे का? सॉरी आपण अगोदर सेंटरच्या घेऊ. सेंटरच्या जवळ आहे का? यस सर 100% आहे, मला तर दिसायला लागल्या, बरोबर आहे. हां आणि एकमेकाच्या पण जवळ आहे का? यस, मला त्यात एकमेकाच्या जवळसुद्धा दिसायला लागल्या. लक्षात राहील? म्हणजे मला याच्यातून एक गोष्ट शिकायला मिळाली. मला याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट काय शिकायला मिळाली, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मला काय बघायचं आहे, पहिल्या एक्झाम्पलमध्ये ॲक्युरसी बघायची आहे आणि दुसरं काय बघायचं मला, प्रेसिजन बघायचं आहे, बरोबर आहे. दुसऱ्या पण सिच्युएशनमध्ये मला ॲक्युरसी बघायची आहे आणि मला काय बघायचं आहे, प्रेसिजन बघायचं आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण मला काय बघायचं आहे, ॲक्युरसी आणि मला काय बघायचं आहे, प्रेसिजन, बरोबर आहे. आता तुम्हाला आठवत असेल मी आता ज्यावेळेस तुम्हाला डेफिनेशन सांगितली तर त्या डेफिनेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्युरसी म्हणजे काय आणि प्रेसिजन म्हणजे काय, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ॲक्युरसी म्हणजे काय, नियरेस्ट टू ट्रू व्हॅल्यू, नियरेस्ट टू ट्रू व्हॅल्यू, आणि प्रेसिजन म्हणजे काय की ज्या रिपीटेबल व्हॅल्यू असेल त्या क्लोजनेस टू ईच अदर पाहिजे मला. कशा पाहिजे? क्लोजनेस टू ईच अदर, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर त्या एकमेकाच्या जवळ आहे का? नाही, बरोबर आहे. म्हणजे 100% याच्यामध्ये प्रेसिजन नाही. क्लिअर आहे? हां आणि त्या सेंटरच्या जवळ आहे का? इथे सेंटरच्या जवळ पण नाही, म्हणजे याच्यामध्ये ॲक्युरसी पण नाही आहे आणि याच्यामध्ये प्रेसिजन पण नाही. कळालं सगळ्यांना? ओके. हां आता इंडायरेक्टली सरळ सेंटर म्हणजे माझा ट्रू व्हॅल्यू कन्सिडर करा, बरोबर आहे ना. सेंटर म्हणजे माझं काय, ट्रू व्हॅल्यू, बरोबर आहे. हां आता इथं बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर नियर टू सेंटर म्हणजे सेंटरच्या जवळ आहे का? नाही. म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहे का? नाही. म्हणजे 100% याच्यामध्ये ॲक्युरसी असेल का? नाही. पण इथं जर तुम्ही बघितलं तर त्या सेंटरच्या जरी जवळ नाही आहे पण त्या एकमेकाच्या कशा आहे बे, जवळ आहे. म्हणजे 100% मी काय म्हणू शकतो याच्यामध्ये प्रेसिजन आहे सर, बरोबर आहे. हां आणि नेक्स्ट थर्ड कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या एकमेकाच्या पण जवळ आहे आणि सेंटरच्या पण जवळ आहे. सेंटरच्या जवळ आहे म्हणजे नियरेस्ट टू ट्रू व्हॅल्यू, एकमेकाच्या जवळ आहे म्हणजे क्लोजनेस टू ईच अदर, दॅट इज कॉल्ड ॲज हाय प्रेसिजन, दॅट इज कॉल्ड ॲज हाय ॲक्युरसी, नो ॲक्युरसी, हाय प्रेसिजन, नो ॲक्युरसी आणि नो प्रेसिजन. अपेक्षा करतो सगळ्यांना याच्यावरून तीनही कंडिशनवरून आपल्याला प्रेसिजन आणि ॲक्युरसी नेमकं काय असतं हे लक्षात आलेलं असेल. कळालं सगळ्यांना? ओके चला, तर तुम्हाला जे डेफिनेशन जे असेल त्या डेफिनेशन मी ऑलरेडी अगोदर डिस्कस केल्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं, काही एक्झाम्पल सांगितले. त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला सगळे हे क्लिअर झालेलं असेल. आता याच्यामध्ये ना मला एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन पडला, बरोबर आहे. आता तुम्हाला पडला की नाही मला माहीत नाही, पण मला एक क्वेश्चन पडला. मी असं बोलू शकतो का सर, जर माझ्या सिच्युएशनमध्ये किंवा माझ्या मेजरमेंटमध्ये जर ॲक्युरसी असेल, बरोबर आहे, ॲक्युरसी असेल तर प्रेसिजन आहे किंवा नाही? पहिला क्वेश्चन. ओके. हां मी काय म्हटलं, माझ्याकडे 2 क्वेश्चन माझ्याकडे तयार झाले. आता ते 2 क्वेश्चन कुठले, मी समजा इथं पहिला क्वेश्चन घेतो. बघा सर, माझ्या एक्झाम्पलमध्ये ॲक्युरसी आहे तर मी प्रेसिजन आहे की नाही हे सांगू शकतो का? किंवा दुसरा क्वेश्चन माझा काय आहे की सर, माझ्याकडे प्रेसिजन आहे पण मी 100% सांगू शकतो का की त्या एक्झाम्पलमध्ये ॲक्युरसी असेल की नसेल? कळालं? म्हणजे मी माझा क्वेश्चन कसा आहे, मी ॲक्युरसीवरून प्रेसिजन ठरू शकतो का 100%? यस ऑर नो, बरोबर आहे. किंवा मी प्रेसिजनवरून ॲक्युरसी ठरू शकतो का? यस ऑर नो. तर मला या क्वेश्चनचा आन्सर
तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. चला तर ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. थँक्यू.